काय मनवा, कुठे होता तुम्ही? मी कधीपासून वाट बघतोय तुमची. काय झालं? तुम्ही का वाट बघत होता? माझं एक काम आहे महत्वाचं तुमच्याकडे, आणि मला गॅरंटी आहे तुम्हाला जमेल ते. नंदाला लग्नासाठी तयार करायचं तुम्ही कराल ना? राजवीर पण तिच्या मनाविरुद्ध. मनवा, हे काम तुम्हाला करावं लागेल. मी सांगतोय म्हणून. ओके, लगेच कामाला लागा. तू तू काय करतेस इथे? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचंय. नंदा प्लीज चिडू नकोस. फक्त 2 मिनिटं मी काय बोलते तेवढं ऐकून घे प्लीज. मला नाही ऐकायचंय तुझं. एकदा ऐकून तर घे नंदा. हे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अगं पण मी तुझ्या चांगल्याच बोलायला आले. माझं चांगलं वाईट ना मला कळतं, आणि माझे मम्मी पप्पा आहेत ना ते बघून घेते. हो मला माहिती आहे ते कायम तुझ्या सोबत असतील, पण आता फक्त एकदा ऐकून घे ना माझं प्लीज. ठीक आहे, तुला इन्सल्ट करून घ्यायचं ना माझ्याकडून? बोल. नंदा हे बघ, तू जो काही डिसिजन घेतेस ना तो प्लीज पूर्ण विचार करून घे. हे सांगणारी तू कोण आहेस? एकतर सतत राजवीर दादाला माझ्याबद्दल काही ना काही चुकीचं सांगत असतेस, त्यामुळे तो लग्न लावायला निघालाय माझं. काय बोलतेस तू? उलट मला माहितीये तुला लग्न नाही करायचंय म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले. अच्छा, म्हणजे मी लग्नासाठी रेडी व्हावं म्हणून कन्व्हिन्स करायला आली आहेस तू? नॉट दिस टाइम. माझं लाईफ आहे ना, मला डिसिजन घेऊ दे. हो, आणि तुला जो काही डिसिजन घ्यायचा असेल त्यामध्ये मी तुझ्या सोबतच असेल. किती खोटं बोलतेस ग तू? तुला काय वाटतं, जसं राजवीर दादाशी गोडगोड बोलून या घरात आलीस तसं माझ्याशी गोडगोड बोलून मला घराबाहेर काढणार आहेस? नंदा तू हे बघ, तसं काही नाहीये. मी तुझ्या भल्याचं बोलते, तुला का कळत नाहीये? माझं भलं मी बघून घेईन. माझी लाईफ आहे ना, तू इंटरफेअर करू नकोस. तू प्लीज एकदा शांतपणे विचार कर ना प्लीज. बास झालं, मला नाही ऐकून घ्यायचंय आता काही. तू जा इथून. नंदा प्लीज चिडचिड नको करू ग. तू जातीयस की मी जाऊ? तुला कळत का नाही, मी तुझी मदत करायला आले इथे. मला नकोय तुझी मदत. तू प्लीज एकदा ऐकून तर घे ना मला काय म्हणायचंय ते प्लीज. तू ऐकणारच नाहीयेस ना माझं? ठीक आहे, इथे एकटीच बडबड करत बस, मी जाते. नंदा, नंदा प्लीज. काकू सखी, ती जरा सामान आणायला गेली, येईल आता. अच्छा बरं, मग मी नंतर येते. नाही नाही, ये ना, बैस, येईलच ती आता. कसे आहात काका तुम्ही? मी मजेत आहे, तू कशी आहेस? मी पण छान. खरं तर बरं झालं आपली भेट झाली. का, काय झालं? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. हो बोला ना. मनू बद्दल बोलायचं होतं. कशी आहे मनू? तुझं इतक्यात काही तिच्याशी बोलणं झालं का? हो, पण जास्त काही बोलणं नाही झालंय. पण तिचं सगळं ठीक चालू आहे ना ग? हो ठीक चालू आहे, पण हल्ली ती बोलताना जरा कसल्या तरी टेन्शन मध्ये वाटते. ती आमच्याशी कोणाशी बोलली नाहीये इतक्यात. बिझी असेल जरा ती, नका टेन्शन घेऊ. नाही, टेन्शन नाही ग, पण साधं कळवायला नको का? मी विचारते तिला काय झालंय ते. मला असं वाटतं तू तिला भेटूनच येतेस का? ठीक आहे चालेल, तुम्ही म्हणताय तर मी तिला जाऊन भेटते नक्की. सखी, खूप मदत होईल तुझी. काका हो असं काय म्हणताय? कारण ती आम्हाला काही सांगू शकत नाही. कदाचित तुझ्याशी बोलेल, तुला सांगेल. पण असं काय नेमकं कारण असेल जे ती लपवते? अगं तेच कळत नाहीये. तुझी मैत्रीण आहे ना, तुझ्याशी ती मोकळेपणानं बोलेल. हो, कदाचित ती माझ्याशी निश्चिंतपणे बोलू शकते. नक्की भेटशील ना तिला? जमेल ना तुला? हो काका, नक्की भेटते मी तिला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि मला कळव नक्की ती काय म्हणते ते. हो कळवते. येऊ मी आता? थांबली असती आरती येईपर्यंत. नाही नको काका, येते मी. मनवालाही आजच भेटते. ठीक आहे. बाय.
बोला देशमुखजी. राजवीर, काही कामात तर नाहीयेस ना? नाही, बोला ना. आता नंदा आणि अनिकेतचं पुढे काय करायचं ते विचारण्यासाठी फोन केलाय मी. अच्छा, बोला. आम्ही तर तेव्हाच होकार दिला होता आणि अनिकेतला तर नंदा खूप आवडली. नीता आणि मलाही नंदा खूप पसंत आहे. आता तुमच्या फॅमिलीचं काय म्हणणं आहे ते विचारायचं होतं. तू नंदाशी बोललास का? जर तिला आमचा अनिकेत आवडला असेल तर पुढे जाऊया. हॅलो, हा, बोला. म्हटलं तू नंदाशी बोललास का? हो, मी बोललो तिच्याशी. मग काय म्हणणं आहे तिचं? तिला आमचा अनिकेत आवडला का? हो, नंदाला सुद्धा अनिकेत आवडलाय. अरे वा, म्हणजे जमलंच म्हणायचं एकदाच. हम्म. आमचं नशीब चांगलं म्हणून मोहिते पाटील घराण्यातली मुलगी आमची सून म्हणून येते. आता ही गोड बातमी अनिकेत आणि नीताला लगेच देऊन टाकतो. ठीक आहे. मग एंगेजमेंट कधी करायची? तुम्ही सांगा कधी करायची. अरे मग चांगल्या कामाला उशीर कशाला? 2 दिवसात उरकून टाकूया. काय म्हणतोय? चालेल. बरं, ठेवू? हो. काय रे यश, माईशी बोलायला वेळ नाही वाटत तुझ्याकडे? असं का विचारतेस माई? मग मला सांग, शेवटचं माझ्याशी कधी गप्पा मारल्या होत्यास? अगं, कॉलेज आणि ऑफिसचं काम खूप हेक्टिक होतं, त्यामुळे वेळ मिळत नाही. ठीक आहे, पण व्यवस्थित चाललंय ना? चाललंय. यश, तुला कॉफी हवी होती ना? अगं वहिनी, तू कशाला आणलीस? मी आलोच तो की किचन मध्ये. अरे ठीक आहे, घे ना. थँक्यू. यश, तुझ्या आई बाबांना बोल. काय झालं? बोलो म्हटलं ना. बोलो. नंदा, नंदा. राजवीर, काय झालंय? सांगतो, सगळे आल्यावर सांगतो. राजवीर, आता वाद नकोय. जे काय बोलायचं ना ते शांतपणे बोल. काय झालं दादा? काय झालं राजवीर? मला एक बातमी सांगायची आहे सगळ्यांना. कसली बातमी? देशमुखांचा फोन आला होता नंदाची पसंती विचारण्यासाठी. मी नंदाचा होकार कळवलाय. राजवीर, अरे पण नंदाने अजून कुठे काही होकार वगैरे दिलाय? अरे राजवीर, असं का करतोस तू? राजवीर, पण अजून नंदाने होकार नाही दिलाय. तुम्ही त्यांना का होकार कळवला? प्लीज ऐका माझं. नंदा लहान आहे, तिला अजून कशाची समज नाहीये. असं तिचं बळजबरी लग्न लावून देणं खूप चुकीचं आहे राजवीर. माई, प्लीज तुम्ही समजावा. नंदा अजून लग्नाला तयार नाहीये. कोण म्हणाला मी रेडी नाहीये लग्नाला? दादा, मी रेडी आहे लग्नाला. अगं नंदा, काय बोलतेस तू? नंदा, तुला काय झालंय? पप्पा, मी रेडी आहे लग्नाला. दादाचं डिसिजन करेक्ट आहे आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नंदा, तू नीट विचार करून बोलतेस ना? यश, मी नीट विचार करूनच बोलतेय.
नंदा, पण तू अशी अचानक कशी काय तयार झालीस? अचानक म्हणजे मला पटलंय दादाचं डिसिजन. आता नंदा रेडी असल्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच येत नाही. पुढच्या 2 दिवसांमध्ये नंदाची एंगेजमेंट होईल. नंदा, तुला कळतंय का तू काय बडबडली असते? तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त समजतं मला. अगं तू आमच्यासोबत रडत होतीस ना, तुला लग्न नाही करायचंय म्हणून. मग काय झालं? मी काहीही करेन, तुला काय करायचंय? नंदा, अक्कल नसल्यासारखं वागू नकोस. तुम्हाला नाहीये ना माझी काळजी, म्हणून मी घेतला माझा डिसिजन. नंदा, काय झालंय तुला? का स्वतःचं नुकसान करून घेतेस तू? नुकसान वगैरे काही नाही, मी विचार करून माझा डिसिजन घेतलाय. नंदा, तू अति बोलतीयस. यश, थांब. काय विचार केलायस तू नंदा? का लग्नाला होकार दिलास? आहेत काही कारण, वेळ आलं की कळतील तुम्हाला. तू कोण समजतेस ग स्वतःला? तू काय राजवीर समजतेस? ए तुला काय करायचंय रे? पप्पा याला सांगा. यश, थांब. नाही बाबा, आता तुम्ही काही बोलू नका. मीच बघतो हिच्याकडे. यश, नंदा, सांग काय विचार केलास? काय चाललंय डोक्यात तुझ्या? मी म्हंटल ना, वेळ आली की कळेल तुम्हाला सगळं. मग ती वेळ आत्ता आली असं समज आणि सांग. मी मनवामुळे लग्नाला होकार दिलाय. मनवा? तिचा काय संबंध? तिचं का नाव घेतेस? कारण मला मनवाचा इन्सल्ट करायचा होता राजवीर दादा समोर, आणि ती माझ्या लग्नासाठी नाही म्हणाली ना, म्हणून मी हो म्हणाले. त्या मनवाचा इन्सल्ट करायचा म्हणून तू लग्नाला होकार दिलायस? अगं काय डोकं फिरलं का काय तुझं? अजून एक कारण आहे, मला राजवीर दादाला इम्प्रेस करायचं होतं. नंदा, तुझं खरंच डोकं फिरलंय. बघ ना, निदान आमच्याशी एकदा बोलायला तरी हवं होतंस. काय झालं असतं तुमच्याशी बोलून? उलट तुम्ही काहीतरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला असता. आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय असं तुला वाटतंय का? हे बघ नंदा, तू शांत हो. तुझं डोकं आत्ता ठिकाणावर नाही, आपण नंतर बोलूया. काही गरज नाहीये त्याची. गरज नाही म्हणजे? नाहीये गरज. नंदा, आता तू मूर्खासारखं वागतेस. तुला कळतंय का तू लग्नाचा डिसिजन घेतलाय? अगं तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. मी जो काही डिसिजन घेतलाय तो माझ्या ब्राईट फ्युचर साठीच घेतलाय. बाबा, तिचं खरंच डोकं फिरलंय. समजावा जरा हिला. हे बघ बाळा, पप्पा, मला काही ऐकायचं नाहीये, माझा ऑलरेडी डिसिजन झालाय. मनवा, सखी, हाय. तू अचानक कशी काय? सरप्राईज. अगं या साईडला आले होते ना, तर म्हंटल भेटून जावं तुला. मुद्दामच फोन न करता आले. सरप्राईज द्यायचं होतं ना तुला. आणि तसंही शाळेला सुट्टी लागल्यापासून आपली भेट होतच नाहीये. बरं झालं तू आलीस. बघ, मी आले तर निदान आपली भेट तरी झाली, नाहीतर तू साधा फोन सुद्धा करत नाहीस. असं काय बोलतेस? अगं मग काय, तुझं लग्न झाल्यापासून ना आपली भेटी फक्त शाळेपुरतीच होते. तसं नाहीये, खरंच वेळ नसतो अगं. अगं मस्करी केली. मला सांग, कसे आहेत सगळे? मस्त आहेत. आणि तुझा संसार कसा चालू आहे? छान चाललंय सगळं. ए मनवा, एकदा घरी येऊन जा ना ग माझ्या. माझी आई सारखी तुझी आठवण काढत असते. हो, नक्की येईन. आणि नाही जमलं ना तर फोन तरी कर तिला, तेवढंच तिला बरं वाटेल. बरं, मी करते. सखी, तू माझ्या घरी गेली होतीस? हो. कसे आहेत सगळे? ठीक आहेत ना? अगं मनवा, तू तर असं बोलतेस जसं वर्षानुवर्ष त्यांना भेटलीच नाहीयेस. एखादा फोन तरी होत असेल ना तुझा? मनवा, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालंय? अगं नाही, काही नाही. नाही कसं? मग तुझ्या डोळ्यात पाणी कसं आलं? सांग ना मनवा, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? अगं हो, खरंच काही नाही, सगळं ठीक आहे. मनवा, तुला माझी शपथ आहे, सांग काय झालंय ते.
असं अचानक डोळ्यात पाणी कसं आलं मग तुझ्या? सखे मी प्रॉमिस दिलाय की जिजू कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक. आज अचानक आलीस? हो, ह्या बाजूला जरा काम होतं ना, तर म्हटलं मनवाला भेटून जावं. भेटलात ना मग? हो. अरे हे काय म्हणवा, तुम्ही सखीला चहा कॉफी काहीच विचारलं नाही? नाही नाही, मी जेवून आले. ओके. हॅलो. हो हो, 10 मिनिटात पोहोचते. हो. मनवा चल, मी निघते. एवढ्यात निघालीस? अगं हो, जरा काम आहे ना म्हणून. ओके. बरं ऐक, नायगावला जर आलीस ना तर माझ्या घरी नक्की येऊन जा. हो नक्की. बाय. सांभाळून जा. हो, बाय. बाय जिजू. बाय. मनवा, तुम्ही काय सगळं सांगून टाकलं तिला? नाही. नक्की? हो राजवीर, काय बोलत होता तू? काही नाही, असंच जनरल गप्पा. आई बाबांबद्दल बोलत होता तुम्ही? काय विचारतोय मी मनवा? नाही, मी तिला फक्त विचारलं आई बाबा कसे. बस एवढंच? प्रॉमिस बद्दल काही बोलत होता? शब्द कानावर पडले माझ्या. काय मनवा, तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय बोलताना काळजी घेत जा, सांगितलंय ना? मग तरी आज असं कसं काय झालं? इथून पुढे बोलताना काळजी घ्यायची, नाही तर खूप प्रॉब्लेम्स होतील मनवा, आणि त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. कळलं? नाही होणार असं. माई, तुमच्या औषधांची वेळ झाली आहे ना, तुम्ही जेवून घेता? अगं सगळे एकत्रच जेवूया ना. माई, राजवीरना वेळ आहे, ते आता कामात आहेत. तुम्ही जेवून घ्या ना, उगाच औषधं घ्यायला उशीर होईल. अगं आता 8 वाजलेत, 10 वाजेपर्यंत औषधं घेतली तरी चालतात. पण माई, कशाला उशीर करायचा? तुम्ही जेवून घ्या ना, असं काय करता? माई थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? जरा बोलायचं होतं. हो का ग? अहो, नंदाच्या साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं याची यादी नको का काढायला? माई, मी हिला मगाचपासून तेच सांगते, यादीची काय गरज आहे? आपल्या ओळखीच्या लोकांना कॉल करू, येतील सगळे. नाही तसं नको, उगाच कुणी राहायला नको. माझ्या लेकीचा साखरपुडा आहे, तो कसा जंगी व्हायला पाहिजे एकदम. मग यादी काढल्यावर जंगी होणार आहे का सगळं? अहो, पण मग यादी नको का काढायला? बरोबर आहे ना माझं? सांगा ना यांना तुम्ही. हो, तुझ्या मनासारखं होऊ दे सगळं. हा, कर यादी. चला घ्या, हे घ्या वही पेन घ्या, यादी करा चला. मी लिहू? मग सॉरी हा, मी वगैरे लिहिणार नाही. अरे कोण लिहिणार मग? मनवा लिहिल ना? मनवा चालेल ना? हो चालेल. ठीक आहे, चल लिहून घे चल. सगळ्यात आधी माझ्या माहेरची सगळी माणसं. अगं लिही ना, मला काम आहेत भरपूर, लिही लवकर चल. हो. माझेही 4-5 मित्र आणि त्यांच्या फॅमिली. हो, काही गरज नाही तुमच्या मित्रांना बोलवायची. का? अहो, आपण त्यांना लग्नामध्ये बोलवत ना, साखरपुड्यामध्ये कशाला बोलवायचंय? नाही हा, असं नाही चालणार. माल नाही चालणार आहे, माझे मित्र रागावतील. मनवा तुली पहिल्यांदा पाटकर फॅमिली, नंतर शेट्टी आणि त्यांची फॅमिली सुद्धा. हो, त्या शेट्टीना बोलवायचं नाही अजिबात. अरे पण का? त्यांनी नवीन हॉटेल ओपन केलं, आपल्याला बोलवलं होतं का? अरे पण जेवायला जातो तेव्हा डिस्काउंट देतात ना आपल्याला. मग काय नाही, तू ली शेट्टी आणि फॅमिली.
मनवा, एक मिनिट. काय चाललंय हे सगळं? अरे साखरपुड्याला कोणाकोणाला बोलवायचं त्याची यादी करायचं काम चाललंय. गरज नाही. गरज नाही म्हणजे? म्हणजे नंदाची एंगेजमेंट आपण साध्या पद्धतीने घरच्या घरीच करणार आहोत. राजवीर, अरे मी घे, अजून करायची होती ना, यादी कर. मग तुम्ही माझ्यावर का चिडताय? मी काय केलंय? काय केलं? तुम्ही दोघं भांडू नका. आपण लग्न थाटामाटात करूया. कशाला? ते पण करूयात ना साध्या पद्धतीने घरातच. लेकीच्या लग्नात सुद्धा आमची काही हौस पुरी करू देणार नाही हा राजवीर. राहू दे, नेहमीच आहे. चला. असं अचानक डोळ्यात पाणी कसं आलं मग तुझ्या? की मी प्रॉमिस दिलंय की मनवानी सगळं सांगितलं तर नसेल ना सखीला?